तर जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात। अमित शाह इज द फेलियर होम मिनिस्टर, फेल होम मिनिस्टर है। आप इस्तीफा की मांग कर रहे हो? मैंने नहीं, पूरा देश मांग रहा है इस्तीफा। अमित शाह, प्रधानमंत्री की बात छोड़ दीजिए, अमित शाह ये फेल गृह मंत्री, बहुत ही अपशकुनी और अपयशी, हाँ फेल्यूर, फेल गृह मंत्री है। एक मिनट भी उनको रहने का अधिकार नहीं है। पूरा दिन ये आदमी राजनीति करते बैठता है, कट कारस्थान करते बैठा है। किसकी सरकार है? अच्छा, शिवसेना तोड़ना है, एनसीपी तोड़नी है, तृणमूल कांग्रेस तोड़नी है, वहाँ देश टूट रहा है, वहाँ देश टूट रहा है, वहाँ हमारे लोग मारे जा रहे हैं और ये लोग राजनीति में व्यस्त है, सरकारें गिराने में और सरकारें बनाने में, और उनको कुछ काम नहीं है। ऐसे व्यक्ति गृहमंत्री पद पर रहना देश के लिए धोखा है। साधारणतः 6 हे विक्टिम्स त्याच्यामध्ये आज त्यांच्या आणि त्यांच्या फॅमिलीज त्यात येणार आहे आणि 4 जणांवरती तिथे उपचार चालू आहेत। चौघेही सेफ आहेत। धर्म विचारून हल्ला केला गेला हे तर आता जग जाहीर आहे, परंतु अशा वेळेला अशा गोष्टींचं राजकारण करणं हे मला वैयक्तिक पटत नाही। शेवटी हल्ला झालाय तो आपल्या भारतावरती हल्ला झालाय, अतिरेक्यांनी हल्ला केलेला आहे। आता फक्त एवढंच बघणं आहे की ह्या अतिरेक्यांना शोधणं आणि ह्यांना ह्याच्यापेक्षाही कडक उत्तर देणं, मला वाटतं ह्याच्यासाठी आपण आता प्रायोरिटी दिली पाहिजे। आणि अशा परिस्थितीमध्ये अशा भ्याड हल्ल्याच्या वेळेला आपण सर्वांनी हिंदुस्थान म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। जे पर्यटक मृत पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। खरं तर महाराष्ट्रातील जे पर्यटक मृत पावले आणि काही पर्यटक जखमी झाले त्यांना ताबडतोबपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी यंत्रणा उभी करून त्यांना दिलासा दिला। त्यांना परत आणण्यासाठी अपत्य मंत्री गिरीश महाजन यांना ताबडतोब काश्मीरला पाठवलं। भारताला हा हादरा देणारा हमला आहे। मागचं सर्जिकल स्ट्राईक यामुळे आठवतं आणि याचं प्रत्युत्तर भारत देईल, कारण भारत प्रथमतः कोणाला डिवचत नाही, पण भारताला कोणी डिवचवलं त्याला भारत सोडत नाही। पहलगामची जी घटना झाली त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि जसं मी मगाशी सांगितलं की ज्यांनी या हल्ला केला त्या दहशतवाद्यांवरती कठोर कारवाई व्हावी। सीमा पारचे जे लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी की जेणेकरून फरका बुडला पाहिजे, ही या ठिकाणी आम्ही मागणी करतो। दुर्दैवाने ज्या निष्पाप लोकांचा बळी पडलाय त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो, त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि आमची एकतेने आम्ही सगळेजण या दहशतवादाला मोडण्यासाठी भारतीय म्हणून आम्ही एक आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही ही सद्भावना रॅली काढलेली आहे। प्रथमतः या भ्याड हल्ल्याचा तर मी निषेध करतोच आहे। निरपराध लोकांवर जो भ्याड हल्ला करण्याचा जो डाव अतिरेक्यांनी साधला तर संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय। आपले देशाचे आदरणीय प्रधानमंत्री एवढे सक्षम आहेत की निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या हल्लेखोरांचा निश्चितपणे हल्लेखोरांना त्या ठिकाणी बंदोबस्त केला जाईल। 370 सारखी कलम हटवल्या गेली आणि अशानंतर काश्मीरला ज्या पद्धतीनं आम्ही पाहिजे सुरक्षा द्यायला पाहिजे होती किंवा जी व्यवस्था ठेवायला पाहिजे ते ठेवल्या न गेल्यामुळं पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि मग अशा दहशतवादाचा खरं तर खरा खात्मा झाला पाहिजे, त्याचा आम्ही निषेधही करतो आहे आणि सरकारनं परिपूर्ण पद्धतीनं उतरणं गरजेचं आहे। एका इकडे हिंदुत्व बटेंगे तो कटेंगे असं म्हणून मतं घ्यायचे आणि तुमच्या सरकारच्या अध्याखाली आम्ही पाहतो इथं हिंदूची कत्तल होत असेल तर आता कोणाला हे म्हणावं। एक आहे तो सेफ होय म्हणणाऱ्या सरकारमध्येच इथं माणसं सेफ नाही, मारल्या जातं, याचं दुर्दैव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।